लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांच्या मृत्यू प्रकरणी आता लातूरच्या MIDC पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे आणि DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। प्राथमिक माहिती जी DYSPनी शहराच्या दिलेली आहे त्यानुसार जर लक्षात घेतलं तर मेहुल राठोड जे आहेत ते त्यांच्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळलेले होते आणि पहिल्यांदा त्यांच्या पत्नी जे आहेत ते त्यांच्याजवळ पोहोचलेल्या होत्या। त्यांना तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलेलं होतं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलेलं होतं। लातूरच्या MIDC पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हीच ती कार आहे ज्या कारमध्ये डॉक्टर मेहुल राठोड जे आहेत ते बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळलेले होते। त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र पोलिसांचा अंदाज जर आपण लक्षात घेतला तर पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या त्यांनी आत्महत्या केली असावी अशा प्रकारची माहिती जी आहे ती दिलेली आहे। या कारमधून काही इंजेक्शन्स जे आहेत जे भूल देण्यासाठी म्हणून जे वापरण्यात येतात ते इंजेक्शन्स आणि काही इतर साहित्य जे आहे ते पोलिसांनी आणि फॉरेन्सिकच्या टीमनं ताब्यामध्ये घेतलेलं आहे। एकूणच डॉक्टर मेहुल राठोड यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणारी ही घटना आहे। डॉक्टर मेहुल राठोड यांचे वडील जे आहेत ते डॉक्टर ईश्वर राठोड हे देखील जुने लातूरचे डॉक्टर होते आणि त्यांचं जे हॉस्पिटल आहे MJ हॉस्पिटल ते हॉस्पिटल पुढे घेऊन जात होते डॉक्टर मेहुल राठोड आणि त्यांनी अचानकपणे त्यांचा जो मृतदेह आहे तो या कारमध्ये आढळलेला आहे आणि त्यांच्या मृत्यू प्रकरणी आता लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढे तपासाला सुरुवात केलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। कालची घटना घडली डॉक्टरांची आत्महत्येबद्दल काय घटना आहे, काय काल दिनांक 15 जुलै रोजी लातूर शहरातील MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील MIT कॉलेज जवळ एक खाजगी वाहनामध्ये लातूरमधील प्रसिद्ध डॉक्टर मेहुल राठोड हे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याबाबत पोलिसांना खबर मिळालेली होती। त्यानुसार पोलिसांनी सदर घटना व्हेरीफाय केली असता त्यामध्ये त्यांचा डॉक्टर मेहुल राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याबाबत पोलिसांना त्यानंतर माहिती मिळाली। या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनला ED नंबर 69/2026 नुसार अकस्मात मयत दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याबाबत प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे। यामध्ये डॉक्टरांनी जे सर्जरी करता किंवा त्या पद्धतीचे तत्सम जे ॲनेस्थेशिया करता जे वापरणारी औषधं आहेत ती घेऊन त्याचं सेवन करून स्वतः आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे। यामध्ये दाखल EDच्या अनुषंगाने मृत्यूचं कारण आणि त्यामागची काय परिस्थिती होती याबाबतचा पुढील तपास सुरू आहे। मोबाईल कम्युनिकेशन किंवा सुसाईड नोट काही यामध्ये सुसाईड नोट आपल्याला मिळून आलेली नाही, तसेच त्यांचं मोबाईल देखील मिळून आलेला आहे। प्रथमदर्शनी त्यांच्या घटनास्थळी त्यांच्या पत्नी स्वतः पोहोचलेल्या होत्या, त्या देखील डॉक्टर आहेत आणि त्यांनीच त्यांना डॉक्टरांना तात्काळ उपचाराकरता जवळच्या बनसोडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि डॉक्टरांनी त्यांना त्या ठिकाणी मयत घोषित केलेलं आहे। कोणती सुसाईड नोट अद्यापपर्यंत मिळालेली नाही, मात्र त्यामागची काय कारणं आहेत त्याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।